नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलवरती घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते, ज्याच्या वापरामुळे आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यास मदत होते. चला, अशाच काही उपयुक्त टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आजची आपली पहिली टिप आहे मिठाविषयी. पहा, अगदी महिन्याभराच्या किराणामध्ये आपण मोठ्या प्रमाणात मीठ हे आणत असतो आणि हेच मीठ जर प्रॉपर स्टोअर केलं गेलं नाही, तर त्यात आता पावसाळाही चालू झालाय, तर हवेतील आर्द्रतेमुळे या मिठाला पाणी सुटतं. मीठ अगदी थोडंसं ओलसर होऊ लागतं. मग हे ओलसर मीठ कोरडं कसं करायचं? तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप तांदूळ. अगदी कुठलाही तांदूळ तुमच्या घरामध्ये असेल ते घ्यायचं आहे. 1 किलो तांदळामध्ये अगदी कपभर हे तांदूळ आपल्याला छान मिक्स करायचं आहे. मिक्स केलेलं हे तांदूळ आणि मीठ आपल्याला एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवून 1 दिवस ही बरणी आपल्याला अशीच ठेवायची आहे. यामुळे काय होतं, की तांदूळ या मिठातलं जे काही मॉइश्चर आहे ते प्रॉपर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि यानंतर आपल्याला तांदूळ अगदी मोकळं, कोरडं असं मिळतं. सगळ्यात शेवटी एखाद्या चाळणीच्या मदतीने तांदूळ आणि हे मीठ आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे मीठ आणि तांदूळ आपल्याला सेपरेट मिळेल. आता तुम्हाला असं वाटेल यामुळे तांदूळ खारट होईल, तर असं अजिबात नाही. काहीही फरक यामध्ये वाटत नाही. अगदी जुनाट अशा काळापासून आपण पाहतो, की तांदूळ प्रॉपर स्टोअर करण्यासाठी त्यामध्ये आपण मिठाचे खडे टाकून ठेवायचो, ज्यामुळे यामध्ये मॉइश्चर किंवा किडे वगैरे लागत नव्हते. अगदी तीच प्रक्रिया इथेही आपण वापरत आहोत. आता हे एक झालं, मोठ्या प्रमाणात जर मीठ ओलसर झालं असेल तर त्यासाठी. याबरोबरच एक आणखीन एक स्टेप तुम्ही करू शकता. कमी प्रमाणात मीठ जर असं ओलसर झालं असेल, तर ही पद्धत अगदी सोपी आणि पटकन करण्यासारखी आहे. पहा, एखादं भांडं जर गरम असेल किंवा आत्ताच चपात्या वगैरे करून झाले असतील, तवा तुमचा गरम असेल, तर त्यावेळेस गरम तव्यामध्ये हे मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि अगदी काही सेकंद हे मीठ फक्त हलकं कोरडंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. भांडं हे प्रॉपर गरम आहे. इथे गॅस मी बंदच ठेवलेला आहे, गॅस सुरू नाहीये. फक्त गरम भांड्यामध्ये काही सेकंद हे कोरडंच मीठ मी भाजून घेतलंय. त्यामुळे यामधली जो काही ओलावा आहे, मॉइश्चर आहे, ते प्रॉपर ड्राय होईल आणि अगदी कोरडं असं मीठ आपल्याला मिळेल. तर ओलसर मीठ अगदी कोरडं करण्याची पद्धत तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून सांगायला विसरू नका. पावसाळ्याचा सीझन सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्या घरामधून बाहेर जाणारी बरीचशी मंडळी असतात. ते बाहेरून घरी आल्यानंतर त्यांचे शूज हे नेहमी ओलसर राहतात. आता हे ओलसर शूज जर प्रॉपर सुकले गेले नाही, असेच ओले राहिले, तर बऱ्याच वेळा त्यांच्या शूजमधून एक प्रकारची दुर्गंधी येत राहते. आता पावसाळा आहे म्हटल्यावर शूज हे ओले होत राहणार आणि त्यामधून एक प्रकारची दुर्गंधी ही येत राहणार. त्यावरती अगदी सोपे असे घरगुती उपाय, जे अगदी सहज कोणी करू शकेल, असे उपाय काही मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी मी इथे घेतलेली आहे चहा पावडर. पहा, ही अगदी फ्रेश अशी चहा पावडर नाहीये. आपण रोजच्या रोज चहा हा बनवतोच. त्यामध्ये जी शिल्लक चहा पावडर आहे, ती बरेच जण वेस्ट म्हणून टाकून देतात. तर ती चहा पावडर मी 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ही मी अशी सुकवून ठेवत असते आणि ती घरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी वापरते. तर हीच चहा पावडर या शूजमध्ये तुम्ही टाकून ठेवू शकता. ती चहा पावडर अशीच न टाकता एखाद्या पेपरमध्ये किंवा पातळ अशा कपड्यामध्ये छोटीशी पोटली वगैरे बांधून ती शूजमध्ये तुम्ही ठेवू शकता. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, चहा पावडरला स्वतःचा असा एक छान सुगंध असतो. त्याचबरोबर ही चहा पावडर पटकन कुठलाही वास ही ॲब्झॉर्बही करून घेते. त्यामुळे इथे या शूजमधली दुर्गंधी दूर करण्यासाठी इथे आपण या चहा पावडरचा वापर केलेला आहे. आता रोज रात्री बाहेरून आल्यानंतर ही जी चहा पावडरचं पॅकेट आहे, ते आपल्याला शूजमध्ये ठेवायचं आहे आणि सकाळी जाताना हे पॅकेट काढून ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही पाहाल, यातलं जे काही मॉइश्चर आहे ते सुद्धा या चहा पावडरमुळे ॲब्झॉर्ब केलं जाईल आणि एक प्रकारचा सुगंधही आपल्या शूजमध्ये पसरेल. फक्त चहा पावडरच नाही, तुम्ही जर ग्रीन टी वगैरे पीत असाल, तर ग्रीन टीचे हे जे पॅकेट आहेत, जे एकदा वापरून आपण बऱ्याच वेळ हे टाकून देतो, तर हेच ग्रीन टीचे पॅकेट फेकून न देता हे असे कोरडे करायचे आणि ते सुद्धा तुम्ही या शूजमध्ये ठेवू शकता. तर फक्त वापरलेली चहा पावडरच नाही, तर वापरलेल्या ग्रीन टीचे पॅकेटसुद्धा शूजमधली दुर्गंधी दूर करण्यासाठी खूपच उपयोगाचे ठरतात. अशाच प्रकारे आपल्या घरामध्ये जर संत्री वगैरे मोसंबी आली असेल, तर संत्री मोसंबी खाण्याआधी आपण त्याची साल ही काढून फेकून देतो. तर ही सालसुद्धा फेकून न देता या सालीचा वापर तुम्ही शूजमधली दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरू शकता. पहा, मी तरी नेहमी असंच करते. संत्र्यांची किंवा मोसंब्यांची जी साल असते, ती अशीच किंवा थोडीफार सुकून डायरेक्टली एखाद्या शूजमध्ये किंवा जास्तीत जास्त मी एखाद्या पातळ कपड्यामध्ये बांधून माझ्याकडे जे मोठं चप्पलचं स्टँड आहे त्यामध्ये मी नेहमी ठेवते. त्यामुळे चप्पलची एक प्रकारची जी दुर्गंधी असते ती दुर्गंधी तर दूर होतेच. त्याचबरोबर संत्री मोसंबीची जी साल आहे त्याला एक प्रकारचा सुगंध असतो. तो सुगंधसुद्धा आपल्या पूर्ण शूज रॅकमध्ये पसरतो.
तर चप्पलचे स्टँड असो किंवा शूजमधली कुठलीही दुर्गंधी जर दूर करायची असेल, तर घरामध्ये टाकाऊ म्हणून वापरल्या जाणाऱ्या या पदार्थांचा वापर तुम्ही सुद्धा नक्की करा आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपली पुढची टिप आहे अशा एकात एक अडकलेल्या भांड्यांना सेपरेट करण्याविषयी. तुमच्यापैकी बऱ्याचशा अनुभवी लोकांना ही ट्रिक माहिती असेल, परंतु जे नवीन आहेत, ज्यांना अशा छोट्याशा बट तितक्याच इम्पॉर्टंट अशा टिप माहिती नसतील, त्यांना ही ट्रिक नक्कीच नवीन आणि उपयोगाची ठरेल. पहा, बऱ्याच वेळ काय होतं, ओलसर भांडी चुकून एकात एक अशी अडकली जातात आणि ही इतकी एअरटाईट होतात, पॅक होतात, की जी सहज एकापासून एक सेपरेट होत नाही. मग अशा वेळेस ही एकात एक अडकलेली भांडी सेपरेट करण्याची अगदी सोपी ट्रिक. पहा, त्यासाठी काय करायचंय आपल्याला, सगळ्यात आधी गॅस सुरू करायचा आहे. आता एकात एक अडकलेली ही भांडी गॅसवरती ठेवायचंय. अगदी काही सेकंदातच हे भांडं पटकन गरमही होतं. गरम वाफ या भांड्यामध्ये शिरते आणि अगदी घट्ट असं हे भांडं एकमेकांपासून सेपरेटही होतं. अगदी काही सेकंदातच तुम्ही पाहाल अगदी कितीही भांडं हे सेपरेट होईल. आता एखाद्या नॅपकिननी पकडून ते तुम्ही सेपरेट करा. फक्त हीच ट्रिक नाही, तर 2 भांडी एकमेकांमध्ये चिटकलेली असतील, तर त्या दोन्ही भांड्यांच्या मधोमध जिथे जागा आहे, तिथे थोडंसं कुठलंही तेल टाकून अशी ही घट्ट भांडी तुम्ही सहज सेपरेटही करू शकता. तर यातली कुठली ट्रिक तुम्हाला माहिती होती, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच वेळ आपण पाहतो की स्वयंपाक झाल्यानंतर जेवणासाठी मध्ये बराच वेळ असतो. तोपर्यंत जो काही स्वयंपाक आहे, भाज्या वगैरे आहे, त्या पूर्ण थंड होऊन जातात. तर हा स्वयंपाक पूर्ण गरमच्या गरम असाच राहावा यासाठी ज्या काही भाज्या, राईस, पुलाव वगैरे आपण जो बनवलाय, त्या प्रेशर कुकरच्या झाकणाला आपल्याला सिल्वर फॉईल पेपर लावून ठेवायचा आहे. तर इथे या झाकणाच्या साईजचा सिल्वर फॉईल पेपर मी घेतलाय. तो अशा प्रकारे या झाकणाला मी रॅप करून घेतलाय. आता या सिल्वर फॉईल पेपरच्या साह्यानेच आता हे झाकण आपल्याला लावायचं आहे. सिल्वर फॉईल पेपर लावल्यामुळे तुम्ही पाहाल यामधली जी गरम वाफ आहे ती अशीच या कुकरमध्ये राहील. अगदी एअर टाईट हा कुकर होईल आणि त्यामुळे यामध्ये जे काही पदार्थ आहेत ते असेच गरम राहतील. आणि जर तुम्ही पॅन किंवा कढईमध्ये काही भाज्या वगैरे बनवल्या असतील, त्या जर गरम ठेवायच्या असतील, तर हे सिल्वर फॉईल पेपर आपल्याला या कढईच्या झाकणाला अशा प्रकारे गुंडाळून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे झाकण आपल्याला कढई किंवा पॅनवरती ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहाल यामध्ये जे काही पदार्थ असतील ते बराच वेळ असेच गरम राहतील. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.